गाइज, वेलकम टू माय मिनी व्लॉग। तर आजचा मिनी व्लॉग आहे नवरात्री शूटचा। तर आज माझं नवरात्री शूट होतं, तर इथे खुशी पण मला भेटली होती कारण की आमच्या दोघींचंही सोबत शूट होतं। तर शूटच्या आधी मग पहिले मी चहा आणि थोडंसं काहीतरी खाऊन घेतलं कारण की शूटमध्ये मग ते पॉसिबल नसतं झालं खाणं। तर मग खाऊन वगैरे झालं आणि मी पहिले बसले मेकअपसाठी, म्हणजे लेन्स लावायचे होते डोळ्यांना, पण ते लेन्स लावले पण मग ते कंटिन्यू माझ्या डोळ्यांना टोचत होते आणि कंटिन्यू पाणी येत होतं। तरी पण मी भरपूर वेळ थांबली, वेट केला, 15-20 मिनिटाच्या पण वरती झाले, कदाचित 1 तास तरी झाला असेल, पण तरी पण ते थांबतच नव्हतं, कंटिन्यू डोळ्यातून पाणी येत होतं। त्यामुळे मी म्हटलं जाऊ दे, मी लेन्स काढून टाकते। मग मी लेन्स वगैरे काढून घेतली आणि मग मला थोडंसं बरं वाटलं, कम्फर्टेबल वाटलं। आणि त्यानंतर मग रील्ससाठी मी आणि खुशीने थोडे व्हिडिओ बाईट्स घेतले कारण की आम्हाला ट्रान्झॅक्शन वगैरे शूट करायचं होतं। मग ते झाल्याच्या नंतर मग पहिले मी मेकअपसाठी बसले, मेकअप वगैरे माझा पूर्ण डन झाला आणि त्यानंतर मग मी हेअरस्टाईल पण पटकन करून घेतली आणि माझं पूर्ण लुक रेडी होता। मग त्यानंतर मग आम्ही शूटच्या इथे लोकेशनला जाण्यासाठी तिथून ऑटो वगैरे केले आणि जिथे आमचं शूट होतं तिथे पोहोचलो। पण तिथे गेल्याच्या नंतर तिथे कंटिन्यू पाऊस चालू होता, तर आम्हाला शूट नीट करता येत नव्हतं। पण नंतर थोडासा पाऊस कमी झाला, मग आम्ही आमचं शूट पटपट करून घेतलं आणि शूट खूप छान झालं, ते तुम्हाला माझ्या रीलवरती दिसेलच। आणि त्यानंतर आमचं शूट कंप्लीट झाल्याच्या नंतर तिथे आम्हाला हे काही बदके आणि राजहंस दिसली, तर आम्ही त्यांना थोडंसं खाण्यासाठी काकडी वगैरे दिली आणि आमचं तिथलं सर्व कंप्लीट झाल्याच्या नंतर आम्ही तिथून निघालो आणि नंतर फायनली तिच्या शॉपवरती पोहोचलो। मग तिथे आम्ही आमची आउटफिट वगैरे चेंज केली आणि त्या चेंज केल्याच्या नंतर मग मी पण घरी जाण्यासाठी रेडी झाले। मग मला माझा भाऊ पण घेण्यासाठी आलेला होता। मग आम्ही घरी जायला निघालो, पण तेवढ्यात माझा भाऊ मला बोलला की चल मी तुला मिल्कशेक पाजतो, पण मला जेन्युइनली गोड आवडत नाही, पण तो बोलला की तुला पण आवडेल, डेअरी डॉन म्हणून समथिंग काहीतरी होतं, तर तो बोलला की त्यांची टेस्ट खूप छान असते, तू एकदा ट्राय कर। पण मग मला गोड आवडत नाही, पण तरी पण म्हटलं चला भाऊ एवढा फोर्स करतोय, मग आपण ट्राय करू। मग तिथनं आम्ही शेक घेतले, घरच्यांसाठी पण घेतले आणि आमच्यासाठी पण घेतले। आमच्यासाठी म्हणजे घरी जाता जाता गाडीमध्ये पिण्यासाठी पण भावाने घेतलं होतं। भाऊ म्हणे तुला नक्कीच आवडेल, तू एकदा खरंच ट्राय कर, आणि मला जेन्युइनली खरं सांगते खरंच आवडलं, खूप छान टेस्ट होती। म्हणजे घरी आल्याच्या नंतर आम्ही चिक्कू शेक तर पिलाच, पण चिक्कूपेक्षा मला ते सीताफळाचं खूप जास्त आवडलं होतं, जे की आम्ही इथे आता पित होतो। ते खरंच 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 खूप छान होतं, तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा। तर बस गाईज, आजचा माझा मिनी ब्लॉग इतका आणि एवढाच होता, तर भेटूया आपण नेक्स्ट मिनी ब्लॉगमध्ये। बाय।